यानंतर उड्यात पुढच्या बातमीकडे. अशोक खरात उर्फ कॅप्टन यानं व्यवसायामध्ये वृद्धी आणि मृत्यूची भीती दाखवून ज्या पूजा केल्या त्या ऐकून तुम्ही थक्क व्हाल. त्रयोपूजा, अनुभद्र पूजा आणि चक्क योनी पूजेच्या खरातनं नावानं लोकांना, या सगळ्या पूजांच्या नावानं या खरातनं लोकांना कशा प्रकारे गंडा घातलाय बघूया एका रिपोर्टमधून. अशोक खरातनं त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला तंत्रमंत्र, मृत्यूची भीती दाखवत लाखो रुपयांना गंडवलाय. कुणाला कर्णपिशाच्य विद्या तर कुणाला दक्ष याक्षिणी विद्येमध्ये पारंगत असल्याचं सांगितलं. भूतकाळ तंतोतंत सांगत त्यानं अनेकांना प्रभावित केलं. त्याच्याकडे येणाऱ्या अनेकांच्या मनात त्यानं मृत्यूची भीती पेरली आणि त्यातून सुटका करण्यासाठी अत्यंत विचित्र आणि अमानुष पूजा करण्यास सांगितलं. त्रयोपूजा आणि अनुभद्र पूजा, व्यवसायातील बाधा दूर करण्यासाठी आणि दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी या पूजा करण्यास सांगायचा. योनी पूजा, आसाम मधील कामाख्या देवीची पूजा केल्यानंतर खरात नाशकात योनी पूजा करण्यास महिलांना आमंत्रित करायचा. उत्तर पूजा, विधी पूर्ण न झाल्यास मृत्यू होईल अशी भीती दाखवून उत्तर पूजा करण्यास सांगायचा. बगलामुखी देवीची पूजा, अनेक राजकीय नेत्यांना कोट्यावधी रुपये खर्चायला सांगून पशुहत्या बळी देण्यास सांगायचा. त्याच्याबरोबर असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या पण तितक्याच दोषी आहेत, ज्यांनी त्याच्या या कृत्याला समर्थन केलं. तो जे करत असताना जर त्याच वेळेला एखाद्या जरी स्त्रीने त्याला अडवलं असतं तर त्यावेळेस ही घटना एवढ्या पुढे गेल्या नसत्या. आणि त्याचं तर सोडा, म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामधलं एवढं मोठं नाव रुपालीताई चाकणकर, ज्या 2 दिवस आधी म्हणतात की लग्नाच्या व्यवस्थेमध्ये तुम्ही आपल्या मुलीला संविधान द्या, पोथ्या पुराण याच्याने तुमचं भलं होणार नाही तर संविधानाने भलं होईल. आणि त्यांचंच मोठं भलं थोरात बाबांकडून होत होतं हे आज उघडकीस आलेलं आहे. धर्मपत्नी सोबत करायची कृत्य आहेत. सनातन धर्मामध्ये विवाह संस्कार हा अत्यंत मोठा आहे. विवाह झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या कृती करतो आपण, गर्भाधान संस्कार आहेत, तर हे सगळे त्याचेच अंग आहेत. लघु प्रमाणामध्ये खरातांनी जे केलं आहे हे मनमानी, अत्यंत, याला बलात्कारच म्हणतात, बाकी दुसऱ्या प्रकारे काही नाही. पण तो दोघांच्या इच्छेने झालेला बलात्कार आहे, स्त्री आणि खरात जी समोर आहे ती. खरातने केवळ भारतातच नाही तर अमेरिकेसारख्या देशातही या पूजांचं जाळं पसरवलं होतं. विधी करण्यासाठी विविध देशात फिरण्याचा खर्च सुद्धा वसूल करत होता. हाय प्रोफाईल भक्तांना परदेश दौरे, कामाख्या मंदिरातील बगलामुखी पूजा, बळी देण्यास भाग पाडत होता. सिन्नरच्या फार्म हाऊसवर तर महादेवाच्या पिंडीभोवती रिंगण आखून आणि खोटा साप दाखवून मानसिक खचलेल्या तसंच आत्मविश्वास घालवलेल्या भाविकांना मानसिक गुलाम बनवल्याचंही तक्रारीतून समोर आलंय. अशा या मनोविकृत्यावर, याच्यावरती लिंग पिसाट म्हणता येईल, याच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी, चौकामध्ये फाशी द्यावी, असं मी एक धर्मगुरू म्हणून आवाहन करतो. आणि त्याचबरोबर मी सर्व समाजाला सांगू इच्छितो की आपण सुद्धा सनातन हिंदू धर्मामध्ये जन्मालेले आहोत. कोणीही आपला असा गैरफायदा घेऊ नये म्हणून निर्णय सिंधू, धर्म सिंधू आणि श्रीमद भगवद्गीता या किमान 3 ग्रंथांचा अभ्यास आपण सर्वांनी केला पाहिजे आणि हे 3 ग्रंथ आपल्या घरी असले पाहिजे. त्यामुळे आपली फसवणूक होणार नाही. या भोंदू अशोक खरातनं पूजा विधीच्या नावाखाली शेकडो जणांची फसवणूक केली आहे. हा आकडा जास्त असण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. योनी पूजा आणि अनुभद्र पूजेच्या नावाखाली आणखी किती जणांचं शोषण या खरातनं केलंय याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.